अरे कहाँ से आ गया? बिहार। बिहार से आया? हाँ। कितने दिन हो गए? 4 महीने। 4 महीना हो गया. असलं की बेकार ऊन आहे ना मित्रांनो, कडक असं भाजले होते ना. बेड बरोबर आता मला एकट्यालाच दिला आहे. फॅन लय माणसाला का फुकटे आहे तो का तिथं संध्याकाळच्या जेवायला. काय घेतलंय? मेंदू वडा प्लेट कसं काय. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. काय झाले, कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला. काल इथं सारंगपूरमध्ये आपण मुक्काम केला होता, झोपलो होतो. हनुमानाचं एकदम मोठं मंदिर आहे. जाता जाता आतमध्ये शूटिंग काढून देतात की काय माहीत नाही, पण बाहेरनं झलक तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढच्या प्रवासाला म्हणजे सोमनाथ 12 ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रेला सुरू करतोय आणि निघालोय. हे कोणचं गाव आहे? सालंगपूरमध्ये मित्रांनो हनुमान मंदिर. हनुमान मंदिर सगळ्यात मोठं हनुमान मंदिर आहे गुजरातमधलं. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि काहीतरी कमेंट टाकायचा. रोजच लाईक करतं म्हणजे बरं वाटतं जरा जीवाला, दुसरं काही नाही. तुम्हाला देवाचं सकाळ सकाळ दर्शन घडावतं की मारुतीची मूर्ती सकाळ सकाळ दर्शन घ्या. आणि मी ज्या ठिकाणी थांबलो ना, ही सगळं पूर्ण ही असं म्हणजे राहण्यासाठी बरं का. ही अख्खी बिल्डिंग ही पड्यालं ती पड्यालं फक्त राहण्यासाठी भक्तांना फुकट फ्रीमध्ये सगळ्यांना, फॅमिली येऊ कोणी येऊ. ही मेन मंदिर ह्या साईडला इथं आणि पड्याल ही भोजनालय. काल आपण रात्री जेवण केलं तिथं. आणि सकाळचा टायमिंग आहे, सकाळच्या 6:15 वाजल्यात. आता दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला मी निघणार आहे आणि इथनं पुढचं ब्लॉग लय भारी येणार आहे. इथं असं छान छान हेच मंदिर आहे मेन. हो का देव वेगळी मूर्ती थोडी. आणि मला रात्री कळलं नाही पण बरोबर झालं, इथंच पाया पडलो, समजेकडेच पाया पडलो, तसं काही टेन्शन नाही. झालं दर्शन बिर्शन एकदम मस्त मध्ये. सकाळ सकाळ नेमकी गर्दी नाही. 6:15 वाजता काय गर्दी नसते. परत दिवस लय गर्दी संध्याकाळी. आणि परिसर एकदम स्वच्छ बनवलाय बरं का. सगळ्यात महत्त्वाचा परिसर लय स्वच्छ. ही समोरच आहे ती भोजनालय. काल आपण जेवण केलं तिथं. पण ठीक आहे, मेन मंदिर आणि मंदिराच्या समोर बघा परिसर कसं वाटलं. एकदम असं फ्रेश वाटतंय सकाळच्या वातावरणात. ह्याच मंदिराच्या समोरच्या साईडला हे ते एक मंदिर आहे. हुकून आहे म्हणून हिथं आलो. हिथं काचेच्या आतमध्ये देव आहेत सगळं. चला गबा बिबा बांधून एकदम रेडी हे नाही खटमध्ये. आणि ही माझा नंबर आहे असू द्या. आणि ह्या साईडला हो का 47,260 रेडी. आणि आता आजचा प्रवास लय नाही, बघू 200 झाला तरी चिकार झाला, लयची गरज नाही आपल्या. ओके काय कुठनं काढलंय मी आपली, काय अवघड आहे. रस्ता संपन आहे, लय अवघड झालंय बाबा. बघा गुजरातचा रस्ता चांगला रस्ता लागला बाबा. तिकडे असल्या गाड्या बुलेटच्या लय तिकडे हो का. ह्या असल्या गाड्या बुलेटच्या अर्धाल्या गाड्या. हे बाबा भेटलेत आता, त्यांना बी हिंदी येईना ना माझी बी कळा ना. तर विषय असा आहे की ते म्हणते चहा पाण्याला चला, पण नको आता नेक्स्ट टाइम. हा चला, जय माता. गिरनार जाना है. गिरनार जाना. हाँ गिरनार. गोंडल था राजकोट, गोंडल था जयपूर आणि पसिफिक. ओके ठीक आहे. चला बघूया आता पुढचा प्रवास कसा आहे. अजून 80 किलोमीटर आहे इथून. हे दमलू किती काळा पडले बिल ह्याने फुफुट्याने जाम झालं असं ना. बघा 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 असं ऊन. पण मी बी पट्टे गाडी 150 किलोमीटर आणली, थांबवलीच नाही. गिरणार आता फक्त राहिले 30 किलोमीटर. नाश्ता केला नव्हता सकाळनं. काय घेतलंय? मेंदू वडा प्लेट कसं काय. या मेंदू वडा खायला. गार अशी लिंबाची सावली आणि त्या सावलीत निवांत मी एकटाच, कुणीच नाही. बघा मित्रांनो असलं की बेकार ऊन आहे ना मित्रांनो, कडक असं भाजले होते ना. वंडूला इथे एक पंप होता, गार पाणी पिलं, एकदम गार लागलं. ठीक आहे, पंपावर फक्त गिरणार आता किती राहिले. दत्ताचं खूप मोठं देवस्थान आहे मित्रांनो, त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती देतो की नेमका विषय काय, गणित काय, सगळं
तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. डोकं बिकं ओलं केलं असं तापलं होतं ना तना ना 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 ओलं केलं सगळं. चला आता जाऊ भावांनो. आता कुठं आले माहिती का? सोमनाथ 97 किलोमीटर राहिले फक्त. किती? हेच हवे सोडायचं नाही. पण आज आपण कुठं सारंगपूर मध्ये मुक्काम करणार आहे. दत्तांचं जिथं आहे ना मेन दत्ताचं स्थान तिथं सारंगपूरमध्ये. आणि उंच त्या गडावर टिकडेवर जायचं या. लय उंच या. 10,000 पायऱ्या आहेत त्या. आता चलणं होतंय का नाही माहीत नाही. जास्त तर तिथं अंधार पडेल बहुतेक असं वाटतं. आता किती वाजल्यात मला? सकाळ दरम्यान 180 किलोमीटर आहे. मी थांबलो बसत उठत बऱ्याच जाग्यावर. जवळपास मला आता 4 वाजल्यात इथे. 4-4:30 वाजल्यात. थोडं राहिले 20 किलोमीटर. पण तरी बी आपलं म्हणलं अंधार पडेल. थोडं राहिले आता 20 किलोमीटर. चला रेल्वेचं फकाट लागलं. थोडं पुढं आलं 2 कामाने लागतात. फुडल्या कामाने समोरच्या साईडला दिसतंय का गड? तिथं जायचंय. दिवसच मावळ. समोर दत्ताचं मंदिर. वरती पार एकदम तिकडे होईल. इकडे सगळी सपाटी या. आणि सपाटीला डोंगर आहे. ही मधीच 2-4 डोंगर आहेत. ही लय उंच डोंगर आहे दिसतोय. पण आपलं महादेवाच्या डोंगरापासून बारीक आहे मरत. पण सपाटीपासून उंच आहे. 10,000 पायऱ्या भरतील. आता बॅटरी बी राहिली 2%. चार्जिंगचा लय लफडा आहे. त्याच्यामुळं हिथं पोचलोय. पण हिथं आहे ना विषय काय झाला? पोचलोय हिथं हे काही आश्रम आहे. हे सगळे रूम आहे. 2,000-1,500. पण मी बेड घेतलंय कसं 200 रुपयात. ते धावतो तुम्हाला. रूममध्ये आलो. विषय काय झाला? ही बेड घेतला 200 रुपये. जाऊ द्या गेलं तरी काय अडचण नाही. दिवस मावायला लागलाय. विषय काय आहे माहिती का? ही असे गाद्यात हे 20 माणसं जर झोपतात बाहेर. अजून बी येते ती. कुणी बी आली तरी इथे झोपली तरी सुद्धा आपल्याला काय अडचण नाही. त्यांचं 200 रुपयांनी 5 जण आले तर 1,000 रुपये. 10 जण आली 15 जण आली 3,000 रुपये बी होऊन जातात. विषय हा आहे. आणि 200 रुपये गेले त्याचं दुःख का नाही माहिती का? तुम्हाला सांगतो. चार्जिंग सगळ्यात महत्त्वाचं. चार्जिंग आपली सेफ्टी काय म्हणजे आता मी मंदिरात जाणार आहे. कुठं? वर सकाळ मंदिरात जाणार. बॅग इथंच राहिली तरी काय अडचण नाही. बॅग तर वागवू शकत नाही. गाडीला ठेवू शकत नाही. लॉकरला गेलं तर 200 रुपये तर आपलं सामान असतं ना. मॅटर आहे. हा प्रवासात असलं ना मग आपण समजा 500-700 किलोमीटर जायचं आहे नॉनस्टॉप किंवा थांबत. मग तिथं आपण टेंट लावू शकतो किंवा काय त्या रूटवर आपण हलणारच नाही. अशा ठिकाणी ठीक आहे बाबा. मग पण चार्जिंग महत्त्वाचं. संडास बाथरूम आंघोळ हे लय कुठं. आणि अजून एक बेनिफिट म्हणजे जेवणाचा. 200 रुपये जेवण सुद्धा असते. हे आश्रमाचे ठिकाण आहेत ना. बेड बरोबर आता मला एकट्यालाच दिला आहे. फॅन गार लागणार नाही काय नाही. आणि जेवण फुकाट. कुठे? लय माणसाला का फुकटे आहे टोका तिथं. संध्याकाळच्या जेवायला थोड्या वेळ तयारी चालली मस्त. पडेल किचन बनवतात. सकाळ चहा, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण. आणि ही रूम आहेत अशा. ही श्रीराम दुलोरी दासजी कृपा प्रसादम असं आहे. आणि इथं अशा रूम असतात. मग घ्यायच्या म्हणले तर फॅमिलीसाठी ह्यांच्यासाठी ना जवळपास तुम्हाला सांगा 1,500-2,000 अशा आहेत. AC नॉन AC असं गेलं असेल हा विषय. आणि आता कुठं पोचलोय? तर मी म्हणला होता तिथं जा म्हणला होता. कुठं? मग मी आलोय. कोणी कमेंट टाकले होते बरं गिरनारला जा म्हणून. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. इन्स्टाला बी आणि फेसबुकला बी यूट्यूबला बी. आणि खरंच दत्ताचं स्थान आहे ना. मी अभ्यास केला गिरनार तर मला कळलं विषय काय आहे कसं आहे. तर तुम्हाला आहे ना तिकडे जाऊ तुम्ही वरती. बघा तिथं जायचं आता वर. ह्या ज्या बी वर आहे 5,000 पायऱ्या ही दिसतंय ना. आता संपलं माझं कॅमेरा संपलं. एवढा मोठा डोंगर आहे की हिथून एंट्री या. कुठून? हिथून 3 तास जाया 3 तास या 3 तास असा विषय. हो का? ही कुठून आली ती UP वरून. हो का? सायकल पैदल यात्रा. थांबा त्यांचं थोडं शूटिंग काढतो. अरे कहाँ से आ गया? बिहार से आया? कितने दिन हो गए? 4 महीने। 4 महीना हो गया। हाँ। क्या 12 ज्योतिर्लिंग करे? हाँ। 12 ज्योतिर्लिंग
आईडी है यशराज डैश। अरे रे, ये आईडी क्या नाम है आईडी का? यशराज डैश इंडिया ट्रिप। यशराज। अरे मुझे लगता है मैंने आप लोगों को फॉलो किया, आप तीनों है बच्चा, पक्का मैंने फॉलो किया है। अभी सर्च करके देखते हैं कितना हो गया। अभी 9 ज्योतिर्लिंग हमारी हुए हैं। कौन से पहले काशी विश्वनाथ, हाँ पहले काशी विश्वनाथ, ओमकालेश्वर, उज्जैन, भुवनेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, बाद मल्लिकार्जुन के बाद रामेश्वरम के बाद ये सोमनाथ और द्वारका नागपुर। अब सोमनाथ करेंगे। ओके, सोमनाथ हो गया। आज कहाँ रुकेंगे ये अभी? है सनातन धर्मशाला, ये है ना? हाँ सनातन यही है, लेकिन बात हो गया क्या बात पता नहीं, लेकिन मैं भी बाहर का हूँ, मैं भी 12 ज्योतिर्लिंग कर रहा है। मैं भी आया था यहाँ पर रुकने के क्या लिए। चीज़ से आप हैं? हाँ, आप क्या चीज़ से हैं? मैं महाराष्ट्र से हूँ। साइकिल से हैं या पैदल हैं? नाही, मैं 2 व्हीलर से, बाईक से, मैं बी बाईक से हूँ. काय झालं मित्रांनो, ती तिघजण सायकलवरनं बिहारवरनं आल्यात. त्यांना कुठं थांबू द्याय ना, ती काय काय जण हेडॅक शाडॅक करते ती ना. त्यांना म्हणलो का इकडं पट्टांगण आहे, इकडं तुम्ही थांबू शकता, कुठे बी थांबू शकता इथं. आणि जेवायची ह्याची सगळ्यात महत्त्वाचं सोयी आहे. हां, अरे अंदर ला इतना भी कोणी में करंट बिरंट यहाँ पर यही पर लगा दो. हां मित्रांनो, त्यांना काय म्हणलं, आता ही बिल्डिंग आहे त्यांनी गोरक्षनाथ आश्रम आहे. इथं सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, दुपारचं जेवण इथं असतं, जेवण असतं. आणि जो बच्चा, त्याचं नाव काय बरं, पहिले महिने फॉलो केलं का नाही ते? 2 महिने पहिले ह्याला फॉलो केलं होतं आणि मी राईटच ओळखलं. आणि माझ्या मनात बी नव्हतं हे बेस्ट केली, म्हणजे असं डोक्यात नव्हतं. आणि ती पण अपडेट जास्त द्यायचा प्रयत्न करत नाहीत, पण हे करते ती काय 12 ज्योतिर्लिंग करतात. आता असं दे. तुझी आयडी काय आहे त्याला? यशराज डैश इंडिया ट्रिप। यशराज डैश इंडिया ट्रिप। हां यशराज. थांबा तुम्हाला धावतो का? हिथं तुम्ही हे करा. हा कुठं? हा का हे लिहा बघा, करावं लेकराला फॉलो. बघा केवढीचं पोरग आहे आणि 12 ज्योतिर्लिंग करतंय. आणि बघा हा तुमची बी आयडी काय नाव आहे तुमच्या आयडीचं? आयला मी तुम्हाला बी फॉलो केलंय बहुतेक, शिवशक्ती. हां ही ह्यांची आयडी आहे. त्यांचे ते पप्पा आहेत का? त्याचे पप्पा आहेत का हे? हम हैं हाँ यशराजला आतनं फिरवून आणला. कितना बढिया. बिहार से। बिहार से यशराज. पण मित्रांनो, मॅटर काय झालं माहिती का, मी लय हिंडलो इथं, पाठीमागे थांबायची चान्स आहे, पण ते दिसतंय का तिथं वर चढून जायचंय तिथं. आणि मी इथं गोरक्षनाथ मंदिर, म्हणजे मंदिर जे आहे आतमध्ये, आणि ही पूर्ण बिल्डिंग जी दिसते का गोरक्षनाथ, इथं जेवायचं अन्नदान सकाळी असतं, दुपारी असतं आणि संध्याकाळी असतं. तिन्ही टाईम चहा नाश्ता सगळं असतं फ्रीमध्ये. आणि बाकीकडे बी असेल बऱ्याच ठिकाणी असतं, पण मला शोध लागला इथं. मग ह्यांना मी तिकडून इथं घेऊन आलो. तिथं थांबून देत नव्हती, तिथं म्हणत होती जैन लोकच थांबणार किंवा दुसरे अमकं तमकं, असं बरंच विषय होतं. मी बरंच हिंडलोय, मी फिरून शोध लावलेला होता. इथं पटांगण भरपूर आहे ह्या साईडला. हो का, इथं पडेल बी आहे, पण तिकडं आतमध्ये हे बिल्डिंगचं तिथं शूटिंग नियमच आहे, शूटिंग फोटो काढायचा नाही. बरं ठीक आहे म्हणलं. मग आता ह्यांना जेवणा फिवणाचं जुगाड लावून दिलं इथं, काही टेन्शन नाही. माझं तिथं काय होतंय का बघतो, नाही झालं तर मी जेवाय वापस येतो. आणि मला बघ बी नाही, मी मग अशी खाल्लंय, तुम्ही बघितलं ते प्लेटवरून, असा विषय. तर यशराज मी माघारी येतो, बघू काय होतं. इथं झोपलं तरी काय अर्थ नाही, या वर सोएंगे तो भी कोई प्रॉब्लम नहीं है, हम कहीं पर भी सो जाते हैं. कहीं पर भी सो जाते हैं, जंगल झाड़ नदी हाँ. सब जगह. हाँ तर आपके वो काय गए दोस्त? हां तिथं बसलं तिथं. ठीक आहे, बरेच लोक होते तिथे. आणि मित्रांनो, आता मी निघालोय. मी कुठं थांबलोय तुम्हाला माहिती, विषय काय झाला नेमका. तर तिथं आलं का लक्षात, ब्लॉग वाटलं बारीक होईल, पण मला भारी वाटलं. ती पोरगं मिळालं. मी 2 महिन्यापासून त्याला फॉलो करत होतो, म्हणजे माझ्या डोक्यातच होतं, म्हणून मी लय जणांना फॉलो करत होतो. मग त्यांना काय झालं, म्हणलं हा का इथं झोपायची सुविधा आहे, म्हणजे बरं आहे, नसल्यापेक्षा बरं आहे. कुठंतरी इथं काय होतं, एकदम आता आपण पैठ्याला आलो ना कुठं, हा का वर आहे दत्त मंदिर, वर गिरनार वर आहे, तिथं जायचं रात्रीचं. उद्याचा विलॉग
असला खतरनाक होईल ना, आजचा कमी असेल खतरनाक, पण उद्याचा होईल का, तर उद्याच्याला गड हितलं कसं आहे काय सगळं अख्ख्या गडाचं गिरनारमधलं दावणार आहे तुम्हाला. म्हणून आता बघू तिथं जातो, काय विषय होते बघतो, त्यांना विचारतो. बाबा आता मी 200 रुपये दिलेत आहेत खरं सांगतो मला, म्हणून माझं जमतं आहे. पण आता हे यांचं पैसे घालवायचं म्हणजे अवघड विषय आहे ना, आलं का लक्षात? असं आहे. चला मग असं द्या, ह्या गोष्टीवर काय करतो, ही व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि झालं त्यांचं मी रुटीन लावलं. उद्याच्याला इथलं दत्ताचं बरीच जण आतुरता आहे की इथं नेमकं कसं आहे, इथलं काय भानगड आहे, डिटेल एकदम उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दावतो आणि माहिती बी देतो एकदम व्यवस्थित. त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके चला भेटूया. ही व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मनाने बाकीचा विषय. ओके बाय बाय. आणि ती तिघंजण भेटली बघा ना इथं दत्ताच्या ठिकाणी, म्हणजे बर्मा विष्णू महेश बघतच बघा ना दत्ताचा अवतार. हा असं म्हणजे कोण कुठं भेटेल ती एवढी हे करून आल्यात, काही सांगूच शकत नाही. म्हणजे देवाला आहे ना, आपण काही करू शकतो असं आहे. चला ओके भेटू उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.